तर मराठी माणूस हा ठाकरेंच्या पाठीशी नाही हे कळल्यानं राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हणत ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। तर नेमकी कशासाठी ही भेट होती हे 2 दिवसात कळेल असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। डोंबिवलीच्या पुढं नालासोपाच्या पुढं सगळा मराठी माणूस घालण्याचा पाप उद्धव ठाकरे केले ना। महानगरपालिका त्यांच्या हातामध्ये होती ना 5 वर्ष, आणि काळ त्यांचा भोपळा फुटला आणि मराठी माणूस आपण सोबत नाही, मराठी माणसाने आपल्याला पाठ दाखवली हे काल त्यांच्या लक्षात आलं। म्हणून मला वाटतं आज राज ठाकरे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुंबईचं नियोजन त्यांना कसं हवंय तसा आराखडा दिला असेल त्यांनी, पण त्याला आता कळलं मराठी माणूस आपल्यासोबत नाहीये, पाठ दाखवली, भोपळा फुटला। नेमकं काय त्याचा अर्थ आहे किंवा काय हा तुम्हाला आम्हाला काही लगेच कळणार नाही आहे, परंतु नेमकी कुठल्या बाबीसाठी किंवा काय होती ह्या मी नंतर विचारून आपल्याला कल्पना देऊ शकतो। कारण कालच्या ह्या मुंबईमध्ये आलेल्या पाण्यामुळे किंवा महाराष्ट्रामध्ये इथं आलेल्या पुरामुळे तो इतर काय गोष्टीसाठी नेमकं ते विचारायला गेले होते का, त्यांचं पर्सनली काय काम होतं त्यासाठी गेले होते का, पुढच्या काय रणनीती आखण्यासाठी गेले होते हे आपल्याला आत्ताच कळणार नाही, परंतु 1-2 दिवसामध्ये कळेल। तर अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांची या संदर्भातील प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। त्यांना आता कोणाकोणाची भेट घेत आहेत तो त्यांचा प्रश्न आहे। शेवटी बेस्ट मध्ये जो काही पराभव झाला त्याच्यामुळे त्यांना भविष्यातले संकेत काही मिळाले असावेत, म्हणून त्यांनी ती भेट घेतल्याचं नाकारता येत नाही। नाही राजसाहेबांची, देवेंद्र फडणवीस साहेबांची ही भेट आताच नाही अनेक वेळा होत असते। महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर काही त्यांना काही सूचना असतील किंवा त्यांना काही बोलायचं असेल तर ते भेटू शकतात आणि त्याच पद्धतीने त्यांची भेट आहे। कोणती राजकीय त्याच्यामध्ये मला वाटतं काही